बाबळगावमध्ये बरं. बाबळगावमध्ये एका कृषी सेवा केंद्रामध्ये मी 2 दिवसाखाली खत खरेदी केलेलं होतं. त्यावेळेस मला असं जाणवलं की बुवा मी खत खरेदी करायला गेल्यानंतर त्यांनी मला मी पोटॅश मागितला पोटॅश मागितल्यानंतर त्यांनी पोटॅशचे मला दाखवले आणि त्याच्यानंतर त्यांनी काय म्हणले की बुवा तुम्हाला माझ्यापेक्षा स्वस्त पोटॅश कुठंच मिळणार नाही, वाटलंच तर तुम्ही कुठल्याही दुकानदाराला विचारा. आणि मी म्हणलं तसं कसं काय साहेब, तर त्यांनी म्हणले की माझ्याकडे आहे माल, त्यानुसार मी देणार आहे. मग मी विचारलं की कसं काय म्हणल्यानंतर मग ती पोतं दाखवली त्यांनी. MRP 2100 रुपये आहे त्याच्यावरती आणि माल दिलेला आहे मला 1975 रुपयानं. मग मी ते घेऊन गेलो शेतामध्ये गेल्यानंतर मी पहिलं पोतं ओपन केल्याच्या नंतर मला ती पोटॅश वाटलंच नाही. मग मी त्याच्यानंतर काय केलं, मी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केलं आणि अधिकाऱ्याला सांगितलं की बा असं मला फसवलं का काय, मला कळत नाही, तुम्ही या, मी दुकानदाराकडे येत आहे. मग दुकानदाराकडे आल्यानंतर मग मी सरस दाखवलं तर ती ॲक्च्युअलमध्ये पोटॅश नाहीच, वेगळंच प्रकार आहे, ती बोगस प्रकार आहे. किती पोते घेऊन गेलो होतो? मी टोटल 60 पोते घेऊन गेले होते. सगळे तेच नाही, वेगवेगळे. ही पोते माझ्याकडे 20 आहेत पोटॅशचे. कोणतं पोटॅश? पोटॅशचा मिरोटा. सरकारकडे काय मागणी आहे आपली कृषी अधिकारी? सरकारकडे एक अशी मागणी आहे की अशा जे बोगस कंपन्या आहेत त्यांच्यावरती तुम्ही आळा आणा आणि शेतकऱ्याला फसवणाऱ्या अशा दुकानदारांना कायदेशीर कारवाई करा त्यांच्यावरती. इथे जे गोडाऊन आहे ते त्या संदर्भात काय माहिती? मला इथूनच ह्याच गोडाऊनवरतून माल दिलेला आहे. तुम्ही बघू शकता, मधल्या साईडला माल आहे. नाव काय तुमचं? अक्षय चवळे.